सामना आपण पाहत आहोत. चला स्टार्ट. काउंटडाऊन स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. पहिला चेंडू संच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट अशिरामसाठी आणि पहिला चेंडू गॅप शोधून काढला आणि खेळाडू जाईपर्यंत चौकार. पहिला चेंडू फिल्डर लावला होता मात्र थोडासा वाईडिश घेतला. स्वीपर पॉइंट असता तर निश्चितपणे त्या आणि मोठा गॅप होता पॉइंट आणि कव्हर. पहिल्या चेंडूवर चौकार. नॉन स्ट्राईकला आहेत. स्ट्राईकला आहेत अशिराम. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय राऊंड द विकेट. क्षेत्ररक्षक जर पाहिले तर ऑन साईडला बघा मिड विकेटला खेळाडू आहे. स्क्वेअर लेग आहे. लॉंग ऑन आहे. शॉर्ट मिड विकेट. पुढचा चेंडू अशिरामसाठी तर माझं सरळ अलॉंग विथ द कार्पेट खेळून काढलेला आहे. एक धाव जोपर्यंत चेंडू फेक होते. 2 बॉल 5. सामना सुरू आहे. बॉल 5. 2 बॉल मध्ये धावसंख्या 5 आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना टॉस जिंकून रसायनी 11 रायगड. पुढचा चेंडू लेग ब्रेक. दोन धावा. 3 बॉल 7. टोटल 7. 3 बॉल. पुढचा चेंडू. आता मात्र टायमिंग केलाय खेळाडू त्या ठिकाणी आहे. सोपा जेल खेळाडू बाद. प्लॅन ट्रॅप सक्सेसफुल. लेग ब्रेक होता त्या ठिकाणी. प्लेयर ऑलरेडी सेट केला होता. स्वतः नितीन बोलले मी मागे जातो आणि एक चांगला प्लॅन करून आउट केलंय. जेव्हा पहिल्या बॉलला चौकाराला नितीन डॉन त्यातून आले. राजू पाटील यांच्याशी बोलले. बॉलरशी बोलले. स्वतः त्या ठिकाणी गेले आणि आता बघा बाद. 4 बॉल धाव संख्या 7. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. चांगलं कमबॅक केलं. मिसफिल्डिंग मुळे एक धाव अजून गेली. नवीन बॅटर आले किशोर डावकुरा बॅट्समन. चौथ्या क्रमांकासाठी कोण जात आहे? नंदू परत. तर चौथ्या क्रमांकासाठी नंदू जात आहे. स्ट्राईकला आलेत किशोर. नॉन स्ट्राईकला अशिराम. गोलंदाजी करतायत विलास. 4 बॉल्स मध्ये धावा झाल्यात 7. एक गडी बाद. पहिला गडी बाद करण्यामध्ये यश विलासला. दोन्ही डावखुरे गोलंदाज आहेत. डावखुरे फलंदाज नॉट डावखुरे गोलंदाज. कारण डावखुरे गोलंदाज जर पाहिलं तर किशोर डाव्या हाताने गोलंदाजी करतो जो अष्टपैलू खेळाडू आहे.
तो गेंदबाजी के लिए तैयार, फिर एक बार राइट आर्म राउंड द विकेट, नाम है विलास, गेंदबाजी के लिए तैयार, अगली गेंद और अच्छी गेंद, अच्छी तरह से फ्लैट जो फ्लाइट दी थी, टॉस किया था और एक रन पूरा किया, जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करे। सभी जो खेलने वाले खिलाड़ी जिनकी उम्र आयु देखे जो 50 प्लस है, 50 के ऊपर का क्रिकेट और बहुत ही अनुभव से भरे हुए, हर एक को पता है कि इस सिचुएशन में हमें किस तरह का क्रिकेट खेलने की जरूरत है, वही क्रिकेट खेल रहे हैं। इस अटल खेल महोत्सव का आखिरी दिन आज का फाइनल मुकाबला, और इस गेंद को खेले हैं, मौका है, एक रन तो पूरा किया लेकिन उसके गैप में खेला हुआ स्ट्रोक, 4 रन मिलेंगे, रन 4 तो बेड़ा होगा पार, गेंद सीमा रेखा के बाहर, दंदनाता सनसनाता चौवा, पूरी तरह से राइट स्लॉट में गेंद मिली थी। ये देखिए राउंड द विकेट, आई एक्शन रिप्ले, बिल्कुल बल्ले के नीचे गेंद मिली, स्लॉक स्लिप के माध्यम से 4 रन चुराए, रन संख्या 12, बहुत ही बढ़िया स्ट्रोक था। पहले ओवर की समाप्ति के बाद 12 रन, 5 ओवर का फाइनल का मुकाबला, 5 बॉलर्स रहेंगे। अब गेंदबाजी के लिए आएंगे, देखेंगे कौन आते हैं गेंदबाजी के लिए। नैनेश है, डॉन है, राजू पाटिल है, और गेंदबाजी के लिए अब नितिन घोरपड़े, डॉन। 5 ओवर का मुकाबला, अंतिम फाइनल 50 प्लस अटल खेल महोत्सव 2024 अटल खेल महोत्सवाचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस। कबड्डी, क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट, टफ क्रिकेट, वुमन्स क्रिकेट सर्व आपण पाहिले या स्पर्धेमध्ये। पलीकडे फुटबॉलचं ग्राउंड देखील आपण पाहतोय, फ्लड लाईट्स, लश ग्रीन आउटफील्ड, फिफा फुटबॉल इंटरनॅशनल फुटबॉल फेडरेशनच्या माध्यमातून जे नॉर्म्स असतात, नियम, त्या नियमावलीच्या माध्यमातून जे तयार केलेलं ग्राउंड, जे खोदून 1-1.5 फूट त्यामध्ये समुद्रावरची आपली वाळू जी टाकून त्यानंतर मातीचा एक थर करून एक छान पद्धतीने त्या ठिकाणी तयार बनवलेला आहे। एक वेगळ्या प्रकारचं ते गवत आपण पाहतोय, त्याच्यावरती आपण फुटबॉल देखील पाहणार आहोत। आणि येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितच स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यामध्ये आपल्याला इंडोर देखील गेम्स पाहायला मिळू शकतात। त्याचप्रमाणे इंटरनॅशनल लेवलचं पाहिलं तर स्विमिंग पूल आणि सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। ज्या प्रकारचं उत्तर मुंबई या ठिकाणी जे आपण पाहतोय, पुढचा चेंडू, आता मात्र या चेंडूला प्लॅन आहे, खेळाडू बाद नाही, चौकार, 4 धावा। मगाशी ज्या पद्धतीने स्वतः नितीन घोरपडे उभे होते आणि एक प्लॅन करून आउट केलं, आता देखील तो प्रयत्न होता, जोपर्यंत खेळाडू पोहोचेल तोपर्यंत चेंडू टप्पा पडून पलीकडे गेला चौकारासाठी। या 4 धावांनी धाव संख्या 17। बघा ऍक्शन रिप्ले, शॉर्ट चेंडू होता, पुल केला, जोपर्यंत बॉल त्या ठिकाणी लँड झाला तोपर्यंत उशीर झाला त्या खेळाडूला, आणि 1 बाउंड चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार। अशुरामने पहिल्या मॅच मध्ये 23 केल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 14 बॉल मध्ये त्याने 30 केले, कामगिरी छान आहे आणि आपल्या संघासाठी एक हुकमाचा एक्का, आधारस्तंभ म्हणून त्याने आतापर्यंत कामगिरी केली। पुढचा चेंडू, लेग ब्रेक, स्लोवर 1 खेळायचं होतं, अप्पर कट, मात्र ज्या प्रकारे बॉल बरोबर मिडल करू शकले नाही, स्वतः विलास जात आहेत, बॉलला फील्ड करतात, एक धाव, एका धावेने धाव संख्या 18, कारण लेग ब्रेक होता तो पण छान उंचीवर, उसळी नव्हती मात्र फ्लाइट दिली होती आणि चेंडूला अप्पर कट स्टाईलने खेळायला गेले होते, मात्र बॉल बरोबर त्या ठिकाणी टायमिंग करू शकले नाही, शॉर्ट थर्डमॅनला जाऊन चेंडू थांबवला, धाव संख्या 18। पुढचा चेंडू किशोर साडी, आता मात्र या देखील चेंडूला खेळून काढलेला आहे, एक धाव, या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते, दुसरी धाव देखील पोहोचतोय, किशोर पकडतोय बॉलला, त्या दरम्यान 2 धावा, 2 धावांनी धाव संख्या 20। खूप चांगली बॅटिंग सुरू आहे, किशोर डावखुरा फलंदाज, अशुराम डावखुरा फलंदाज, लाल्या बाद झाल्यानंतर दोघांनी सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतलेली आहे। कल्पना आहे, समोर देखील एक दिग्गज संघ आहे, आगरी कोळी भाईंदर, ज्या संघाकडे देखील खूप चांगले नावाजलेले संघ आहेत, तर दुसऱ्या बाजूला रायगड संघ बघूया किती आव्हान देत आहेत, कारण टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे। संघाला कल्पना आपल्याकडे असलेले 5 बॉलर किती प्रभावी ठरू शकतात, समोरच्या संघाची फलंदाजी निष्क्रिय करू शकतात, हे देखील माहीत असल्यामुळेच त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। राउंड द विकेट, पुढचा चेंडू, आता मात्र या ठिकाणी संधी आहे, दॅट शुड बी टेकन, गॉन, बरोबर हातात, स्ट्रेट टू द फिल्डर। या अगोदर देखील त्यांनी प्लॅन बनवला होता डॉनने, मात्र तिथे झेल होऊ शकला नाही, आता मात्र या ठिकाणी बाद। 1.520 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। नवीन फलंदाज आता येत आहेत, ज्यांचं नाव आहे
अण्णा गावडे 5व्या क्रमांकावर. तिकडे नंदू आलेत बॅटिंगला. नॉन स्ट्राईकला अशुराम, एक साईडला तो स्टँड देतो, पकडून राहिलेला आहे एक बाजू. नेहमीच पहिल्या 2 सामन्यामध्ये ज्या प्रकारे त्यांनी बाजू धरून लावली, आता पण एक बाजूने किल्ला लढवतोय. झुंज नाही तर शर्थीने किल्ला लढवतोय. ज्या पद्धतीने पहिल्या मॅचमध्ये त्याने 23 धावा केल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 30 केल्या आणि अद्याप 5 चेंडू 14 धावांवर नाबाद आहे. म्हणजे एकंदर आपण पाहिले तर 30 आणि 23 म्हणजे 53 आणि 10 63 67 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत. त्या म्हणजेच अशुरामने. आणि 67 धावा करून या स्पर्धेतली सर्वाधिक वैयक्तिक आणि एकूण धावसंख्या त्याच्या नावावर आहे. बरोबर जगदीश? पुढचा चेंडू नंदूसाठी. ओ हो 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 हो. आणि पंचांचा इशारा वाईड. धावसंख्या 21. शेवटचा बॉल आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्यानंतर या ओव्हरमध्ये 8 आणि 1 9 धावा आलेल्या आतापर्यंत. नैनेश याला आपण पाहतोय वरती येतोय. नैनेश मला वाटतं मिड ऑफला येतोय आणि थोडस मागे येतोय हरीश पाटील. शेवटचा बॉल राईट मोर द विकेट. स्ट्राईकला नंदू. नंदू अडी पुढचा चेंडू आणि काही गरज नव्हती. रिव्हर्स खेळायला गेले. किती वेळ बघा. बॉल टाकायच्या अगोदरच त्यांनी पोझिशन घेतली होती. वेळ मिळाला डॉनला. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 21. अजूनही 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. नैनेश क्या बात आहे. याची ऍक्शन सॉलिड आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रभावी केले त्यापैकी नैनेश आहे. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम टप्पा आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील तो आल्यानंतर खूप वेगळा बदल आपण पाहतो. ज्या प्रकारच्या बॅट्समनला ओळखून आपल्या गोलंदाजीमध्ये वेगवेगळा बदल करणारा खेळाडू. गोलंदाजी करत असताना नैनेश पुढचा चेंडू अशुरामसाठी आणि अशुरामने या ठिकाणी बाहेर फेकून दिलाय. 6 धावा. व्हॉट अ शॉट. कमाल धमाल आउट ऑफ द पार्क. जेवढ्या जोरात आला तेवढ्या जोरात बाहेर. बरोबर बॅट्समनच्या बॅट खाली बॉल मिळाला. ओव्हर पिच मिळाला. वाट पाहत होता. काही चेंडूंची वाट पाहिली आणि काही चेंडूंची वाट लावली. वाट पाहून झाली होती. वाट लावायची वेळ आली आणि आता उत्तुंग षटकार. 27. 2 गडी बाद 27 धावा. या षटकामध्ये पहिला चेंडू छान होता. आणि बघा बॅट्समन मॅक्झिमम ऑन साईडला खेळणं पसंत करतो. तेवढ्याच चांगला पॉइंटला देखील खेळतो. त्यामुळे लेन तुम्हाला चांगली ठेवावी लागेल. आता मात्र या चेंडूवर स्वतः डॉन येत आहेत आणि झेल बाद. क्या बात है. आतापर्यंत डॉनचा 4था झेल या स्पर्धेमधला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. ज्या ज्या ठिकाणी तो जातोय त्या त्या ठिकाणी झेल येत आहे. चांगलं कमबॅक. पहिल्यांदा आपण पाहतोय बाद होऊन परतोय अशुराम. आतापर्यंत पहिल्या 2 मॅच मध्ये आपण पाहिलं तर नॉट आउट होता. आता मात्र आपण जर पाहिलं तर बाद झाला आणि एकूण धावसंख्या करून बाद झालेला आहे. त्याची एकूण धावसंख्या आहे 20. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 75 ते 76 धावा ज्या खेळाडूच्या आहेत तो म्हणजे अशुराम
आणि आता नवीन फलंदाज येत आहेत अण्णा गावडे. जय चला लवकर धावत जा. नेनेश तयार. धाव संख्या 27. 2.3. नेनेश टू अण्णा गावडे. बघा आता तो तिकडे गेला, बॉल तिकडे यायला लागले. तो ज्या ज्या ठिकाणी जातो तिकडे बॉल येत आहे. चांगले क्षेत्ररक्षण स्पर्धेमध्ये प्रभावी केलंय डॉनने. 28 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जी स्पर्धा झाली ज्यावेळेस देखील निर्णायक बॅटिंग केली होती डॉनने, जेव्हा फायनल झाली होती. पहिलं बक्षीस 60,000 होतं, सेकंड 40,000. फुलटॉस संधी सोपा झेल, खेळाडू बाद नाही. झेल सुटलाय राजू पाटील यांच्या हातातून आणि 2 धावा सहज मिळालेल्या आहेत. सोपा झेल होऊ शकला असता त्यांची, तर ज्या प्रकारे थोडीशी नजर हटीवर दुर्घटना घटी, थोडस मागे गेले. लाल्या लवकर जा. बॅट कोणत्या ती बघा, त्यांची आधी शोधा. नक्की बॅट नंदूकडे तीच तुमची आहे, जयेशकडे तीच तुमची आहे की बाहेर आहे ती बघा. त्याप्रमाणे लवकर जायचंय आतमध्ये. त्यानंतर ओव्हर नंतर शेवटचा बॉल आहे. तिसरं षटक सुरू आहे. एक षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं आणि ओहो चांगला चेंडू होता. बॅट्समनला चकवणारा चेंडू. नंदू. धाव संख्या 30. 3 ओव्हर नंतर पहिल्या बॉलला डॉट, दुसरा बॉल सिंगल, तिसऱ्या बॉलला विकेट, चौथ्या बॉलला 1, पाचव्या बॉलला 2, सहावा बॉल डॉट, 2, 3, 3 6 9 धावा आल्यात. 2 ओव्हर मध्ये 21, 3 ओव्हर मध्ये 30. तर 2 ओव्हरचा खेळ शिल्लक. स्ट्राईकला आता आपण पाहणार अण्णा गावडे, गोलंदाजीसाठी राजू पाटील. लेग ब्रेक, एक सुंदर अशी गोलंदाजी करणारे हे गोलंदाज. महमूद भाई आपका हार्दिक स्वागत. महमूद भाई, महमूद ग्लेन यांचं देखील हार्दिक स्वागत. ओरम क्रिकेटमध्ये उत्तर मुंबईमध्ये या ठिकाणी 5 बॉल 5 षटकार पाहिले होते आपण ग्लेन वैती यांच्याकडून. बॉलर राजू पाटील फ्रॉम नवघर भाईंदरचा संघ आपण पाहतोय. चला मधून चालू नका. कोण आहेत रिक्षाचे कपडे घालून ऑटोवाले, प्लीज मधून चालू नका. प्रेक्षकांना विनंती आहे, दर्शक जो भी अंदर से जाएंगे कृपया साइड से आ जाओ, टूर्नामेंट चालू आहे, कृपया. व्हाट अ शॉट, कडक. धावण्याची काही गरज नाही. आउट ऑफ द पार, अक्षरशः फेकून दिले बाहेर. काय बॅटच्या पट्ट्यात मिळालंय बघा. बल्लेबाज के रडार में गेंद थी, पाले में गेंद थी. 6 रन, बहुत बढ़िया बल्लेबाजी. पहली गेंद ही टारगेट पर. 36. अगली गेंद, ये अच्छी गेंद, अच्छा कमबैक. जैसे पहली गेंद टाइमिंग के बलबूते पर खेला हुआ स्ट्रोक था. थोडं बाहेरून चाला थोडं. चार गेंदे बाकी. अगली गेंद नंदू के लिए. आता मात्र सोपा झेल होणार की मागे डिक्लेअर जाणार. डिक्लेअर मध्ये 1 धाव. नवीन जुना बॉल द्या. तर संख्या 38. 3 टू गो इन द 4th ओव्हर. पहिल्या बॉलला 6, नंतरच्या दोन्ही बॉलला 1-1. चेंडू नंदूसाठी. पुन्हा एकदा खेळलेला आहे, मात्र गॅप शोधून काढलेला आहे. खेळाडू जाईपर्यंत निश्चितपणे चेंडू सीमा पार आहे. तो अजून एक खणखणीत दणदणीत खूप सुंदर पद्धतीने खेळलेला चौकार. 4 धावा. धाव संख्या 4 ने पुढे सरकते 42. रसायन 11 रायगड विरुद्ध आगरी कोळी भाईंदर या 2 संघांमध्ये सामना सुरू आहे. 5 ओव्हरचा सामना आहे. 4थं षटक. 2 बॉल बाकी आहेत अजूनही. पुढचा चेंडू, हा देखील प्रयत्न तोच होता नंदूचा, मात्र एकच धाव. नाही, रनआउटची संधी मात्र नाही. एकच धाव मिळाली. धाव संख्या 43. शेवटचा बॉल
या षटकातील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21, त्यानंतर 9 धावा 30. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 13 आलेले आहेत. पहिला बॉल 6, त्यानंतर 1-1, 4-1 आणि शेवटचा बॉल बघूया आता कशा स्वरूपाचा असेल. स्ट्राईकला अण्णा गावडे. वैयक्तिक 6 बॉलमध्ये 8 वर खेळतात. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा वाईट. एक अवांतर धाव संख्या 44, 44 आणि निश्चितपणे एकूण धाव संख्या 44 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स इन द 4th ओव्हर. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल. स्ट्राईकला अण्णा गावडे. पुढचा चेंडू हा देखील चेंडू खेळून काढलेला आहे कव्हरला. स्वीपर जोपर्यंत फील्ड करेल. 1 धाव पूर्ण केली 2 धावांसाठी. 46, 4 ओव्हर 46. शेवटचं ओव्हर आता. शेवटचं षटक कोण टाकणार ही थोडी उत्सुकता असेल. बॉलरचं नाव काय? गोलंदाज गणेश. शेवटचं षटक घेऊन 46, 46 धावसंख्या 46. शेवटचं षटक घेऊन गणेश. नंदू खूप छान बॅटिंग करतोय आतापर्यंत. आपण पाहिलं ज्या प्रकारचं अण्णा गावडे यांनी देखील एक चांगला बाहेर हिट मारला होता. पहिल्या चेंडूवर स्वागत केलं होतं राजू पाटील सरांचं षटकाराने. मात्र गणेश बघूया, गणेशवर खूप काही अवलंबून राहील. शेवटचं निर्णायक षटक लेफ्ट आर्म आणि या चेंडूला या आतमध्ये असेल तर पळून काढायचे. नैनेश आणि चेंडू आणि खेळाडू या ठिकाणी बघूया बाद होतोय का. आणि बाद. अशा प्रकारे नवीन बॅट्समन जयेश आता येईल. एकदा धावसंख्या 47, 5 बॉल बाकी. स्ट्राईकला जयेश. नवीन बॅटर कोण? राणा, नाना. चला नाना या ना. नाना आलेले आहेत. नाना क्रिकेटमध्ये, टेनिसमध्ये आपण प्रथमेश पवारना नाना म्हणतो. मात्र 50+ एक जबरदस्त बॅटिंग करून परतला. आमचे स्कोरर आम्हाला सांगतील. जगदीश, स्कोर किती केला त्याने? नंदूने 9. नंदूने 9 धावा केल्यात. अण्णा गावडे आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला आहेत. वैयक्तिक 10 धावा काढून गणेशवर मोठी जबाबदारी आहे. समोर आहे जयेश. धावसंख्या 47. फुटचा चेंडू. स्लोवर वन. अतिशय चांगल्या प्रकारे गती परिवर्तन होतं. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण. 1 धाव आणि जोपर्यंत चेंडू फेक या एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकते. टोटल 48. धावसंख्या 48. 1 धाव 48. संख्या 47 झालेली आहे. 1 ने पुढे सरकते. 48. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला अण्णा गावडे. पुढचा चेंडू गणेशचा स्लोवर वन. कट करायचा प्रयत्न होता आणि जोपर्यंत चेंडू फेक करेल. एकच धाव. धावसंख्या 49. जयली बॉल किती? 3 चेंडू बाकी आहेत अजूनही. कमीत कमी 3 बॉल मध्ये 1 मोठा फटका आवश्यक आहे. 49, 48 ना की 49 झाले. 1 मोठा फटका, किमान 55 चा पल्ला गाठावा लागेल. पुढचा चेंडू गणेश यांचा. जयेश साडी स्लोवर वन. आता मात्र या चेंडूला खेळलेले आहेत. खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत. झेलचा सुटलेला आहे मात्र जीवनदान. तर एकच धाव मिळते. धावसंख्या 50 झाले आहेत. रसायन 11 रायगड 50. टॉस जिंकून पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. स्ट्राईकला आपण पाहतोय बॅटर तयार होत आहेत.
त्याचं नाव आहे जबरदस्त अण्णा गावडे, यांना पाहत आहोत आपण. नॉनस्ट्राईकला जय, 2 बॉल बाकी. एक मोठा फटका आवश्यक जर या संघाला 55च्या पुढे घेऊन जायचं असेल. त्या 2 बॉलमध्ये किमान 5 ते 6 धावा. गणेश
नवीन फलंदाज आता येणार आहेत ते म्हणजे हनुमंत मोती. विकेट किपर यांनी घेतलेला झेल आपण पाहिला. ठीक आहे, करंगळे कॅच कोणी घेतली? ठीक आहे, करंगळे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, कुरंगळे बघा विकेट किपर. खालापूरचे आमचे ते जबरदस्त योगदान. ड्राईव्ह केलेला होता आणि मात्र ज्या अपेक्षित दिशेला त्याला खेळायचं होतं त्या ठिकाणी खेळू शकले नाही. ड्राईव्ह करून एक धाव, धावसंख्या 5 बॉल 3. चांगलं षटक, 2 चेंडू निर्धाव ज्यामध्ये 1 डॉट आणि 1 विकेट. धावसंख्या 3, 1 गडी बाद. 58-57 करायचे आहेत. अजूनही 54 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 25. हरीश पाटील. हरीचा वॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, आउट ऑफ द पार्क. गेंद बनी दर्शक, दर्शक बने दीवाने, दर्शक दीर्घा में डिपॉझिट. 6 रन. कमाल का स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर. काय फॉलो थ्रू, बॅकलिप, स्विंग ऑफ द बॅट, कॅरी ऑन, षटकार. या अगोदर चांगला ड्राईव्ह जमिनी लगत पाहिलेला आणि आता एक देखणा नेत्रदीपक फटका. इव्हिनिंगचा संध्याकाळच्या सत्रातील एक सुंदर असा फटका. 6 धावा, धावसंख्या 9. मॅच इज ऑन. बघा, कोणत्या तरी एका ओव्हरमध्ये तुम्हाला 13 ते 14 धावा कराव्या लागतील. 11ची सरासरी आपण पाहतोय त्या पद्धतीने 11.6 आणि आता मात्र धावसंख्या 9 म्हणजेच 48 पाहिजेत बरोबर 4 ओव्हरला. 12ची सरासरी. हरीश पाटील, अनुभव खूप आहे. मड, मालवणी, एरंगळ, आक्सा, भाटी, दारिवली या परिसरामध्ये मनोरी खूप चांगलं क्रिकेट खेळलेत 90च्या दशकामध्ये. यावर्षी सांताक्रुझला जी स्पर्धा झाली, ज्यावेळेस फायनल खेळले, ज्यावेळेस उत्कृष्ट फलंदाजी, विकेट किपर, फिल्डर म्हणून देखील ज्यांनी कामगिरी बजावली, संघासाठी आघाडीला आलेले आहेत आणि आवश्यकता आहे कारण अशा प्रकारचा बॅट्समन जो टेक्निकली देखील साऊंड आहे. मेरिट ऑफ द बॉल. संख्या 9, 1 गडी बाद. नवीन फलंदाज जो आपण पाहतोय हनुमान, मात्र गोलंदाज अशुराम. स्ट्राईकला हनुमंत, नॉन स्ट्राईकला हरीश पाटील, गोलंदाज अशुराम. राऊंड द विकेट अशुराम सज्ज. स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय हनुमंत. 2 बॉल 1 वर खेळतोय, 2 बॉल 7 वर हरीश पाटील खेळत आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज. डीप पॉइंटला लालू, पॉइंटला एक खेळाडू आहेत, एक कव्हर आहे राईट हँड बॅट्समन साठी. राऊंड द विकेट अशुराम. डाव्या यष्टीवरचा चेंडू आहे. अपील करण्या अगोदरच बॅट्समन विकेट आपण पाहतोय ज्या पद्धतीने गोलंदाजाला सांगितलं. संजय सांगेकर स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू राहिलेले आहेत. पंच म्हणून खूप मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्यात, कव्हर केलेल्या आहेत. अनुभव आहे, त्या अनुभवाला साजेशी कामगिरी देखील आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जसं षटक मार्गस्थ. 1.110 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राईकला बॅट्समन हरीश पाटील. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट. लॉंग ऑनला एक खेळाडू आपण पाहतोय. अशुराम तयार. पुन्हा एकदा काय ड्राईव्ह बघा. पूर्णतः असं पाहतोय की ज्या पद्धतीने एक धाव पूर्ण केली आणि पहिली धाव जर जोरात काढली तर दुसऱ्या धावेला चान्स मिळू शकतो. आणि हरीश पाटील ज्या पद्धतीने ऑफ साईडला जो स्ट्रोक खेळतोय, जागा बनवते रूम बनवून, इनसाइड आउट, हे वेगवेगळे फटके आपण पाहिले आतापर्यंत सजवलेले. फक्त 3 बॉलमध्ये 8 केलेत त्याने. राऊंड विकेट. पुढचा चेंडू अशुराम. आता मात्र या ठिकाणी चेंडूला किशोरच्या हातामध्ये सोपा झेल. खेळाडू बाद. हनुमंत बाद होतोय. मोठी जबाबदारी शशीवर राहील आता. स्ट्राईकला शशी,
नवीन फलंदाज बघूया कोण जातोय आता. किशोर पाटील यांच्यासाठी मला वाटतं रनर लागेल की नाही बघूया. कारण यस, नितीन घोरपडे. कारण थोडस आपण मगाशी पाहिलं किशोर पाटील थोडे इंज्युअर्ड झाले होते पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने ते खेळले. नवीन फलंदाज किशोर पाटील. स्ट्राईकला आता अजित शशी आहे. हळूहळू हळू घाई करू नको किशोर, आधी त्रास होतोय. ओ बोल्ड, क्लीन बोल्ड. चेंडूचा टप्पा न ओळखता डायरेक्ट बॅट फिरवली. तोपर्यंत यश त्या उद्ध्वस्त त्रिफळाची. किशोर पाटील अर्ध्यावर पोहोचत नाही तोपर्यंत या ठिकाणी माघारी परतला. मोठी विकेट आहे. हा मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. इथे पार्टनरशिपची गरज होती. कारण एका बाजूला हरीश पाटील सुंदर खेळतोय, जे मगाशी अशुरामच्या बाबतीत आपण पाहिलं. अशुरामने एका बाजूने पहिल्या मॅच पासून किल्ला लढवला. समोरच्या संघातील आपण जर पाहिलं तर अण्णा गावडे ज्यांनी त्याला चांगली साथ दिली. त्यानंतर आपण पाहिलं तर नंदूने बॅटिंग केली. किशोर पाटील स्ट्राईकला. आणि आता नवीन फलंदाज किशोर पाटील आलेला आहे. मात्र अजून एक खेळाडू तिकडे नैनेश. हॅट्रिक बॉल आहे. अगोदरच्या पद्धतीने त्यांनी बाद केलं खेळाडूला डीप स्क्वेअर लेगला. किशोर राऊंड विकेट अशिरा. किशोर साठी चेंडू मिळत नाहीये. हाच किशोर ज्याने बंड्या बॉयज क्लब सैनिल संघाकडून खेळताना अक्षरशः हुकूमत गाजवलेली आहे. जुचंद्रचं मैदान असेल, नायगाव पांडूचं मैदान असेल, एका बॉलला 6ची गरज असताना ज्या ज्या पद्धतीने याने अक्षरशः मैदान गाजवली, तोच किशोर पाटील ज्या स्थितीमध्ये आलेला आहे. थोडस आपल्या अनुभवाचा फायदा उचलावा लागेल. मेरिट ऑफ द बॉल देखील तितकंच खेळावं लागेल. धाव संख्या 11. शेवटचा बॉल अशुराम. आता मात्र कव्हरच्या वरून खेळण्यासाठी गेले. मिस टाइम होतोय. स्कोर बायच्या रूपामध्ये निश्चितपणे ही धाव आपल्याला पाहायला मिळते. संजय सांगेकर यांचा इशारा येतोय. एका धावेने धाव संख्या फक्त 12. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा होत्या, या ओव्हरमध्ये 3 धावा. आणि एक गोष्ट आपण प्रकर्षाने पाहिली या ओव्हरमध्ये, हरीश पाटील नॉन स्ट्राईकला आला. दोघंही आक्रमक आहेत. दोघांना प्लॅन करावा लागेल. उर्वरित 3 ओव्हर कोण टाकणार आहेत, त्यांच्याकडे लेफ्ट आर्म कोण आहेत, राईट आर्म कोण आहेत. आपल्याकडे लेफ्ट हँड नाही, मात्र राईट हँड बॅटर आहेत. ते कॅल्क्युलेशन करून क्रिकेट खेळावं लागेल. ज्या स्थितीमध्ये सामना सुरू आहे. दुसऱ्या बाजूला रसायनी 11 रायगड संघाचा विचार केला, त्यांच्याकडे निश्चित अण्णा गावडे गोलंदाजी करू शकतात. त्यानंतर आपण किशोरला पाहणार आहोत, ज्याने शेवटचा ओव्हर जबरदस्त टाकले आतापर्यंत लेफ्ट आर्म. आणि जयेश. त्यामुळे या ओव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न किशोर आणि निश्चितपणे हरीश पाटील या दोघांकडून होईल. कारण या ओव्हरमध्ये किमान 12 ते 15 धावा आल्या तर हे समीकरण जे सजलेलं आहे थोडस कठीण ते अजून थोडस जवळ येऊ शकतं. कारण धाव संख्या केवळ 12, जिंकण्यासाठी 57 करायचे आहेत. म्हणजे 45 अजूनही आवश्यक आहेत आणि 18 बॉल्स बाकी आहेत. 15 धावांची सरासरी, पहिली 11.33, त्यानंतर 12ची आली तिसऱ्या ओव्हर नंतर 15ची सरासरी आवश्यक. पहिला चेंडू जयेश. आता मात्र ऑस्टन स्वर चेंडू टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने सरळ एक वेगळी ऍक्शन आहे. उंची आहे जयेशकडे, त्यामुळे बॉल जो रिलीज होतो थोडा हाय हॅम, त्यानंतर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा. डीप कव्हरला आपण अशुरामला पाहतोय. लॉंगॉनला एक खेळाडू, लॉंग ऑफला एक खेळाडू आहे. त्यानंतर पॉइंट आहे कव्हर. या ठिकाणी ऑन साईडला मारलेला फटका खेळाडू त्या ठिकाणी येईल निश्चितपणे. नितीन या ठिकाणी कॉल करेपर्यंत 2 धावांसाठी परत येईल. बघूया नितीन पोहोचतोय का. मात्र त्या दरम्यान थोडीशी चूक होऊ शकली असती. बॉल या ठिकाणी निश्चितच आपण पाहतोय 2 धावांसाठी. धावसंख्या 14, कॅल्क्युलेशन 43 धावांचा आहे. 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये 43 म्हणजे फक्त तुम्हाला एकूण जर आपण पाहायला गेलो तर 3 षटकार. 3 षटकार जर आले 4 तर मॅचचं कॅल्क्युलेशन बनवावं लागेल. 17 बॉल मधले ते 4 षटकार. गोलंदाज सज्ज होतोय जयेश. आता मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने गॅप मध्ये आहे खेळाडू, त्या ठिकाणी पोहोचतोय. लालू खूप सुंदर अशी या ठिकाणी वाचला पचला, बघूया नाही पोचला. कधी कधी असं वाटलं होतं की धावला तर खरं होता, मात्र तो पचला आहे का आपल्याला. मात्र तो पचवू शकला तो निश्चितपणे, कारण थोडस अघटित होणार होतं त्या ठिकाणी. 2 धावा मिळाले. धावसंख्या 16. हो हा चेंडू मिळू शकला नाही. डॉट. टप्पा ओळखून गोलंदाजी करतोय, ज्या प्रकारे बॅट्समनचा पवित्र आहे.
कल्पना आहे थोडस इंजुर्ड आहे, अजून 2 बॉल बाकी आहे, धावसंख्या 16, 14 बॉल 41, 14, 49, 41, 41 पाहिजे, 16 झाले. आता मात्र हा चेंडू निश्चितपणे षटकारासाठी जाईल यात मात्र शंका नाही. आता 35 ची गरज आहे, 13 बॉल पूर्ण बॅटिंग करावी लागेल. 13 बॉल जर या दोघांनी खेळले तर 13 मधले किमान 4 ते 5 षटकार दोघं मारू शकतात, एवढा कॉन्फिडन्स दोघांकडे असू शकतो, कारण अनुभव तेवढा आहे. हरीश पाटीलने देखील त्या अशा प्रकारचा करिश्मा केलेला आहे. या अगोदर अशा प्रकारचा करिश्मा किशोर पाटीलने देखील केलेला आहे. म्हणजे सॅनिल संघ असेल, बंड्या बॉईजसाठी ज्या पद्धतीने तो क्रिकेट खेळलाय, आणि आता देखील आपण पाहतोय ज्या स्थितीमध्ये तो बॅटिंग करतोय जयेश. हा देखील चेंडू, वॉट शॉट, कव्हरच्या वरून संध्याकाळच्या सत्रातला सर्वोत्तम फटका. ही ओळख आहे, या ओळखीसाठी ओळखला होतो किशोर पाटील. 12 बॉल 29, समीकरण बदलतंय, 22 धावा. बघा ऑफ स्टंपरच्या बाहेरचा फटका, टायमिंग जबरदस्त. 12 बॉल मध्ये धावांची गरज 29, म्हणजे 12 मधले अजूनही 4, आणि ते 4 चेंडू निवडावे लागतील, त्यातले 2 किशोर असतील किंवा 2 हरीश पाटील याचे असू शकतात. मात्र दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. यामध्ये आपण जर पाहिलं तर नवीन गोलंदाज किशोर याला आमंत्रित केलंय. 29 धावांची गरज, या ओव्हरमध्ये अजून जर 10 ते 15 धावा आल्या तर कदाचित हे गणित बदलू शकतं, कारण 15-15चं समीकरण होतं, त्याचं 14.5चं झालेलं आहे. या अगोदर पहिले जेव्हा मॅच स्टार्ट झाली तेव्हा 11.33, दुसऱ्या ओव्हर नंतर 22, जेव्हा 12चं समीकरण झालं, आणि आता 3 ओव्हर नंतर 28, म्हणजे जवळपास आस्किंग रन रेट जर आपण पाहिला तर 14.50 ची सरासरी आवश्यक. आणि अण्णा गावडे यांचं षटक देखील कदाचित शेवटचं असू शकतं, कारण किशोर शिंदेला आता आमंत्रित केलंय. मला वाटलं अण्णा गावडे आता येतील, किशोर शिंदे शेवटी येतील, कारण लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, चांगल्या प्रकारे आतापर्यंत शेवटची ओव्हर त्याने टाकली. त्यांना लवकर आणले, कारण विकेट्स किंवा थांबवायचं आहे. ज्या प्रकारच्या बॅटिंग लय मध्ये दोन्ही बॅट्समन खेळत आहेत, याला कुठेतरी चाप लावण्यासाठी, याला कुठेतरी थांबवण्यासाठी, कुठेतरी गतिरोधक आणण्यासाठी, स्पीड ब्रेकर लावण्यासाठी येत आहेत किशोर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 12 चेंडू, धावांची गरज 29, पहिला चेंडू किशोरचा, पहिला चेंडू, आणि या पहिल्या चेंडूवर चेंडू जातोय रस्त्यावर, आउट ऑफ द पार्क, इट्स अ बिगी. 6 धावा, षटकार. 11 चेंडू आणि धावांची गरज 23. बॉल द्या, बॉल, जुना बॉल द्या. 11-23, काय जबरदस्त अंतिम फायनल. 50+ क्रिकेट हेच आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय किशोर, अजून एक समोरच्या दिशेला, आयन अँड सम, आउट ऑफ द पार्क, षटकार. 10 बॉल, धावांची गरज 17, 17वर खतरा. जबरदस्त बॅटिंग, अटल खेल महोत्सव, अंतिम सामना. त्यांचं मोमेंटम जाणार मॅचचं, टी खेळणाऱ्यांचं.
पंच अतिशय अटीतडीचा सामना आपण पाहतोय, ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी येते किशोर. लेफ्ट आर्म पुढचा चेंडू, शॉर्ट चेंडू, या देखील चेंडूला पाठवले, बघूया चेंडू आतून जाणार बाहेरून जाणार, चेंडू सीमा पार, हा तो अजून एक चौकार. 8 बॉल आणि धावांची गरज आहे 13. युट्यूबला पाहणाऱ्या आमच्या सर्व प्रेक्षकांचं फोर्स वन लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून जे जे अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉपवर पाहतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अटल खेल महोत्सव शेवटचा आपण हा सामना या संपूर्ण स्पर्धेतील पाहतोय. हा शेवटचा इव्हेंट 50+ मास्टर्स, ज्यामध्ये निश्चितच 50+ चे दिग्गज खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत आणि जबरदस्त कामगिरी. 8 चेंडू, धावांची गरज आहे ती म्हणजे 13. बॅकफुटला जाऊन चेंडूला पुन्हा एकदा खेळून काढलेला डीपला खेळाडू जातो, त्या ठिकाणी अशुराम येतोय, 1 धाव. 7 बॉल 13 धावांची गरज. स्ट्राईकला म्हटलं की बॉलर कोण येणार. पुढचा चेंडू किशोरचा आणि किशोरने देखील या चेंडूला खेळून काढले, बघूया 1 धाव तर पूर्ण केली. त्या ठिकाणी खेळाडू फील्ड करतोय, दुसऱ्या धावेसाठी पोहोचणार का, आणि चूक झाली. चूक झाली मोठी. नवीन स्ट्राईकला बॅट्समन कोण येणार, कारण ओव्हरची शेवटचा बॉल होता. आता स्ट्राईकला बघा काय होणार. खूप मोठा रनआउट इम्पॉर्टंट ठरणार का, हे मात्र पाहणं गरजेचं राहील. स्ट्राईक दोघांकडे आले असतील तरी चालले असते, दोघांपैकी दोघेही नाही. एक खेळाडू बाद होतोय. नयनेश आता स्ट्राईकला येईल. 6 बॉल आणि धावांची गरज आहे. 46 झालेत, म्हणजे 11. 6 बॉल 11. आघाडीवर बॅटिंग केली अफरादी स्टँड अँड डिलिव्हर. तो एक कव्हरला पाहिला होता आजच्या दिवसाचा सर्वोत्तम फटका. 5 बॉल मध्ये 7 धावांची गरज फक्त चेंडू. आता मात्र खेळ सुटलेला आहे. 1 धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावासाठी जातो आणि अभिष पाटील कधी कॉल करेपर्यंत 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 4 बॉल आणि 5. नैनिकला माहित आहे की अगोदर बॉल सुटला तर मागे बाउंड्रीज होती, मात्र चांगले क्षेत्ररक्षण खेळ सुटला. 4 बॉल 5 धावांची कंपल्सरीचे. 2 ओव्हरला 29ची मॅच, 3 ओव्हरला 45ची मॅच कुठे आली बघा. आता बघा समोर दिशेला वरती सामन्याला कुणाला वाटलं तर हरीश पाटील नॉन स्ट्राईकला
होते 5 आणि आता 3 बॉलला 1. अतिशय अटीतटीचा सामना आपण पाहतोय. 50+ क्रिकेट, एमआरआयचं क्रिकेट खेळलेल्या 80-90च्या दशकातील आज वेगवेगळ्या खेळाडूंची मांदी आहे या स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुलात पाहतोय आणि फायनल बघा जशी अपेक्षित होती तशीच झाली.